श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत। आज आपण देवघरामध्ये जो आपण कुलदेवीच्या नावाने जो मंगल कलश स्थापन करतो त्यावर जो कोंब फुटतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत। नारळाला कोंब येणे खूप शुभ मानले जाते। नारळाला विष्णू आणि लक्ष्मी यांचं प्रतीकही मानलं जातं। असे म्हणतात की कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो। कोंब आलेला नारळ आपल्या स्वतःच्या वास्तूत किंवा शेतात लावावा। नवरात्र असो किंवा कोणताही दिवस नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभ मानलं जातं। कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं। अध्यात्मामध्येही नारळाच्या कोंब फुटण्याच्या क्रियेकडे सकारात्मक क्रिया म्हणून पाहिलं जातं। ही प्रगतीची चिन्हही समजली जातात। काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो। ज्योतिष मंडळींच्या मते हे भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेतही मानले जातात। असे मानले जाते की नारळाचं रोप विष्णू आणि लक्ष्मी यांनी पृथ्वीवर आणलं होतं व सोबत कामधेनूही होती। त्यामुळे नारळात कोंब येण्याचा संबंध साक्षात विष्णूच्या आशीर्वादाशी जोडला जातो। तर मंडळी, जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।